जय शिवराय। खरं तर बेळगावच्या ऐतिहासिक मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे आणि आता पालखी सोहळा पोहोचलाय हुतात्मा चौकात। ठीक 6च्या दरम्यान या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली होती। मारुती गल्लीतून हा पालखी सोहळा आता हुतात्मा चौकात पोहोचलाय आणि आपण पाहतोय हळूहळू या पालखी सोहळ्याला सुरुवात होतीये। छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक वारसा अधोरेखित करणारे आणि बेळगावचं वैभव ठरणारी भव्य दिव्य चित्ररथ मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे आणि आपण एकंदरच हे दृश्य पाहतोय। बैलगाडीतून सर्व मावळे हळूहळू या चित्ररथ मिरवणुकीमध्ये सहभाग होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण पाहतोय माळी गल्लीचा हा देखावा आहे। त्याचबरोबर शिवरायांच्या जीवनातील विविध थरारक आणि प्रसंग सजीव देखावे आणि मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक या निमित्तानं पाहण्यास आपल्याला संपूर्ण बेळगावकरांना पाहायला मिळणार आहे। तरुण भारतच्या माध्यमातून घर बसल्या खरं तर हे लाईव्ह कव्हरेज असणार आहे आणि आपण आता पाहतोय हा माळी गल्लीचा सजीव देखावा आहे आणि हळूहळू सर्व मंडळी बेळगावची सर्व मंडळी या मिरवणुकीमध्ये दाखल होणार आहेत आणि बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने वैशाख द्वितीयेला शिवजयंती साजरी होते आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज या चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। शिवरायांचे शौर्य आणि पराक्रमाची म्हणती जनसामान्यापर्यंत प्रामुख्याने युवकापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असतोय। चित्ररथ मिरवणुकीत 30 ते 40 से अधिक चित्र विविध देखावेसह जहाज पथक, ढोल ताशा पथक, वारकरी भजन पथक सहभागी होत असतात। त्याचबरोबर तितकाच आपण पाहतोय कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पोलीस आयुक्तांनी माहिती काल दिली होती, त्या माहिती उपलब्ध आमच्यासोबत आलेली आहे। 400 होमगार्ड सह 23 पोलीस अधीक्षक या संपूर्ण चित्ररथ मिरवणुकीमध्ये कुमक मागवण्यात आलेले आहे। आपण आता हे जे दृश्य पाहतोय तरुण भारतच्या माध्यमातून तर हळूहळू या चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। एकंदरच पाहतोय भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। झांज पथक, ढोल ताशा पथक, लेझिमचा ताल खरं तर या चित्ररथ मिरवणुकीला यासाठीच ओळखलं जातं। डॉल्बी मुक्त ही चित्ररथ मिरवणूक आहे असं सांगायचं। बेळगावमध्ये शिवजयंती उत्सवाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली जाते। पण बेळगावचं वैशिष्ट्य हे आहे की बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे आणि आज परंपरेप्रमाणे अशा 3 प्रकारे ही शिवजयंती आम्ही इथं साजरी केली जाते आणि या शिवजयंतीचा उत्साह हा आगळा आणि वेगळा आहे। सुरुवातीपासूनच बेळगाव आणि सीमाभाग हा मराठी भाषिकांचा राहिल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांवरचं, संभाजी महाराजांवरचं प्रेम किंवा एकंदरीतच मराठी राजवटीवरचं त्यांचं प्रेम हे लोकांचं वाखाणण्यासारखं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा भावी पिढीकडे जावा आणि त्यातून एक चांगली पिढी निर्माण व्हावी हा प्रयत्न बेळगावकरांनी पूर्वीपासून केलेला आहे। आज या मिरवणुकीला जवळजवळ 105 वर्षांची परंपरा राहिलेली आहे आणि या परंपरेतून छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण भारताला ओळख करून देण्याच्या दृष्टिकोनातून हा आमचा प्रयत्न असतो। बेळगाव आणि सीमा भागातील जनतेचं आव्हान त्यांना हे आहे की बेळगावमध्ये आम्ही आता अलीकडे हा जो उत्सव आहे हा अगदी आमच्या परंपरेतून करावा आणि डॉल्बी वगैरे सारखे हा जो प्रकार आहे ते बंद करून छत्रपती शिवाजी महाराजांचं नेमकं चरित्र प्रत्येक शिवभक्तासमोर जावं हा प्रयत्न आहे। त्या दृष्टिकोनातून चित्ररथांची मिरवणूक ही आयोजित करण्यात आलेली आहे। 106 वर्षाची दैदिप्यमान अशी परंपरा लाभलेला आमचा शिवजयंती उत्सव, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून आम्ही गेली 106 वर्ष, हे 106वं वर्ष आहे ही शिवजयंती पारंपरिक पद्धतीने साजरी करत आलेलो आहे। सजीव देखावे या ठिकाणी या शिवजयंतीच्या माध्यमातून शिवरायांच्या चरित्रावरती सजीव देखावे दाखवले जातात। संपूर्ण परिसर आमचा हा बेळगाव शहर आणि परिसर शिवमय झालेला आहे। गोवा, चंदगड तालुका आणि इतर जवळच्या जिल्ह्यातून या ठिकाणी अनेक शिवभक्त ही शिवजयंतीची मिरवणूक पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि ही रात्रभर ही शिवजयंती उत्सवाची मिरवणूक सतत चालू राहणार आहे। हा शिवजन्मोत्सव सोहळा, शिवजयंतीचा हा सोहळा हा
सर्वजण आपापल्या स्वतःच्या पैशातून इथं साजरा केला जातो। यासाठी कोणतंही सरकारी पाठबळ किंवा सरकारी पैशांचं पाठबळ या ठिकाणी आम्हाला मिळत नाही। हे सर्व लोकवर्गणीतून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना दिसत आहे। महाराष्ट्रातल्या शिवभक्तांना काय सांगाल? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शिवजयंती उत्सवाबद्दल खूप औत्सुक्य असतं, कारण महाराष्ट्रामध्येही इतक्या मोठ्या प्रमाणात ही शिवजयंती साजरी होताना दिसत नाही आहे। अशा पद्धतीची शिवजयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण शहरामध्ये, प्रत्येक शहरामध्ये साजरी व्हावी हीच एक शिवभक्त म्हणून माझी इच्छा आहे। संपूर्ण महाराष्ट्रात असू देत किंवा आणखीन बाकी गोवामध्ये असू देत, डॉल्बीवरती फार भर दिसत असतोय। आजकाल तरुण मंडळी डॉल्बीवरती थिरकताना दिसत आहेत। यामुळं शिवजयंतीचं, शिवजन्माचं, आमच्या शिवरायांचं गांभीर्य कुठेतरी हरवताना दिसत आहे। महाराष्ट्रातील सर्व तरुण मंडळींना मी एकच विनंती करतो की बेळगाव शहरामध्ये डॉल्बी मुक्त शिवजयंती सजीव देखाव्यावरती या ठिकाणी भर दिला जातो। याच पद्धतीची शिवजयंती तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा साजरी करावी अशी मी विनंती या बेळगाव शहरातून करतो। बेळगावातील विशेष करून देशामध्ये जगामध्ये प्रसिद्ध असलेली ही छत्रपती शिवाजी महाराज चित्र मिरवणूक बेळगावच नव्हे तर गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकातील वेगवेगळ्या भागातून या चित्र बघण्यासाठी लोक येतात। आणि मला वाटतं मुंबईनंतर अति मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत असलेला सण म्हटल्यानंतर बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक। त्याचबरोबर जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर सर्व छत्रपती शिवाजी महाराज युवक मंडळाने आपल्या आपल्या मंडळांना लवकर आदेश देऊन ही चित्ररथ मिरवणूक लवकरात लवकर मिरवणुकीमध्ये हजर व्हावं, जेणेकरून बाहेर गावाहून जे लोक येतात त्यांना हा चित्ररथ बघायला मिळावा। त्याचबरोबर बेळगावातील सर्व कार्यकर्ते जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपला 1.5-2 महिने वेळ काढून एक पैशाची अपेक्षा न करतो हा मिरवणुकीसाठी 2 महिने मेहनत करून ही यशस्वी मिरवणूक केल्याबद्दल सर्व बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्त्यांचे, मावळ्यांचं अभिनंदन, धन्यवाद। ही चित्ररथ मिरवणूक खरं तर बेळगावच्या मारुती गल्लीतून याला सुरुवात झालेली आहे आणि आता हुतात्मा चौकात पोहोचली आहे आणि हे हळूहळू असे करत समादेव गल्ली, थेट धर्मवीर संभाजी चौक असं बेळगावच्या विविध गल्ल्यातून जाणार आहे। याचे सगळे प्रत्येक अपडेट्स तरुण भारतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। कॅमेरा पर्सन निलेश मोरेचा, विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव।